मराठी मुलांना एवढाच संदेश आहे की नोकरी न करता कुठल्या तरी व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार उतरावं. कारण जसं आपण आपल्या शरीराची निगा ठेवतो, बरोबर, तसं आपल्या घराची, आपल्या ऑफिसची, आपण जिथे जिथे वावरतो त्याची पण निगा धुवून घ्यावी. बरोबर आहे आपल्याकडे ते चांगलं. हा, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. हा, बस आपल्या सेफ्टीसाठी चालेल. आणि कुठलाही वास वगैरे असं काही येत नाही. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. केलं ऑफिसमध्ये एक काम आहे म्हणजे पेज कंट्रोलचं. आणि जे माझे मित्र आहेत, माझे गाववाले आहेत, श्री संतोषदादा घोले, यांचं गाव हे मुक्काम सिलीम, तालुका मनगाव, जिल्हा रायगड. ऍक्च्युली ते असं म्हणायला गेलं तर ते एका ठिकाणी जॉब करतात खूप काही वर्ष डायमंड ज्वेलरीमध्ये. पण त्यांनी काही वर्षापूर्वी म्हणजे काहीतरी बिझनेस असावा पार्ट टाइम मध्ये, तर त्यांनी पेज कंट्रोलचं हे त्यांनी असं चालू केला. कारण हेच आहे, कारण की आपण बघतो मुंबई शहरामध्ये जे लोक बाहेरून येतात, उत्तर प्रदेश असेल किंवा युपी बिहारी लोक असतील, ते पण ह्यामध्ये मेहनत करतात. तर एखाद्या मराठी माणसाने सुरुवात केली आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत. स्पेशल माझ्याच ऑफिसमध्ये आहोत मी. कारण काय माहिती, हे काम जर मराठी माणसाला दिलं ना, तर मराठी माणसं हुशार होतील, ऍक्टिव्ह होतील आणि मराठी माणसांना कामं भेटेल. आणि ह्यांच्या मार्फत कसं काय म्हणजे नोकरी करून पण पार्टीमध्ये कसं बिझनेस करायचा ते दादांकडून शिकावं. आणि दादांच्या भेट घेतोय मी. आणि स्पेशल दादा ह्याबद्दल सांगणार आहेत कशी कशी औषधं वापरतात. आणि मराठी मुलं जी बेरोजगार मुलं आहेत त्यांना सुद्धा एक संदेश पोहोचवणार आहेत की मराठी मुलांनी कशी मेहनत घेतली पाहिजे आपल्या पार्ट टाइम मध्ये, बिझनेस मध्ये. कारण का मध्ये काही सुट्ट्या असतील तर आपण ते भरून काढू शकतो आणि तुमच्या घरामध्ये पैसा येऊ शकतो. चला मग आज भेट घेऊया श्री संतोष घोले साहेब यांची. आपल्या समोरात संतोष दादा घोले आहेत. दादा, तुम्ही केव्हापासून सुरुवात झाली ह्या बिझनेसची असं म्हणा गेलं तर? मला तरी पण 6-7 वर्ष झाली, कोविडच्या अगोदर. अच्छा, कशी काय आयडिया आली हा, म्हणजे हा कसं काय तुमचा प्लॅन ठरला की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा आहे? ऍक्च्युली माझ्या स्वतःच्या घरी गावी वाळवी लागली होती माझ्या स्वतःच्या घरामध्ये. तर माझे 2-3 फ्रेंड्स आहेत ह्या क्षेत्रामध्ये, त्यांनी मला औषधं दिली होती, ती मी गावी युज केली. आणि ती गावी युज केल्यानंतर माझ्या घरातली वाळवी आता निष्क्रिय झालेली आहे. आता कमीत कमी तरी पण 6-7 वर्ष झाली माझ्या घरामध्ये वाळवी नाही. त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये थोडं असं वाटलं की हे करण्यासारखं आहे करून. तर मी थोडं 1-2 ठिकाणी म्हणजे माहिती काढली, औषधांची माहिती काढली. माझ्या मित्रांना पण विचारलं तर ते बोलले हे कर ना, आम्ही पण करतो, तू पण कर. तर सुरुवात करता करता मग या क्षेत्रामध्ये मी आता 80% उतरून गेलेलो आहे. ह्याच्यासोबत फॅमिली सपोर्ट असेल ना, ताईंचा? 100% मुलं वगैरे आपली काय सांगतात बिझनेस बद्दल? नाही, खूप मला त्यांची हेल्प पण आहे. ते पण माझी जाहिरात करत असतात. माझी मुलगी, माझी बायको, माझे भावंड वगैरे, आमचे गाववाले वगैरे, समाज बांधव वगैरे सर्व माझी ऍडव्हर्टाईज करतात आणि मला सपोर्ट पण भरपूर लोकांचा आहे, असं काही नाही. अच्छा, आज आपण बघतो मार्केटला किंवा आपल्या मुंबई शहरामध्ये आज बाहेरून येऊन जी पोरं कामं करतात, कोणी असतील, आपल्या म्हणजे युपी बिहारच्या असतील किंवा मध्य प्रदेश असेल, आसामची पोरं असतील, मराठी पोरांना काय संदेश द्या याबद्दल? मराठी मुलांना एवढाच संदेश आहे की नोकरी न करता कुठल्या तरी व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार उतरावं. कारण कुठलाही बिझनेस हा छोटा नसतो. तो 10 रुपयापासून सुरुवात होतो आणि त्याची मग अगणित एक कॅल्क्युलेशन असतो त्याचा. फक्त काय सुरुवातीला थोडा त्रास होतो की बिझनेस मिळत नाही, पण त्यासाठी आपल्याकडे धीरज हे असणं गरजेचं आहे. येस. मला असं वाटतं मराठी पोरं असे बोलतात, मी जेव्हा व्हिडिओ वगैरे बनवतो ना ब्लॉग मराठी व्यवसायांचे, मराठी पोरं की मराठी माणसं म्हणजे लाजाळू प्राणी आहेत. खरं आहे? नाही, असं नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये असं आहे, पण ते अपवाद असतात. पण नाही, आताची मुलं खूप पॉझिटिव्ह विचार करतात आणि चांगलं आहे त्यांच्याकडे आताचं शिक्षण वगैरे. आणि आता तसं काय लाज वगैरे असं काय राहिलेली नाहीये. आणि मराठी पोरं उतरलेत आहेत बरेच आहेत. भरपूर ठिकाणी वडापाव मध्ये बघतो किंवा लहान तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल युट्यूब मध्ये, तर भरपूर ठिकाणी आपण बघतो की मराठी माणसं चिक्कार उतरलेत. भरपूर आपली तुम्ही जे काम करताय ना त्याच्याबद्दल तुम्ही औषधांची माहिती द्या मला, कारण लोकांना समजलं पाहिजे. आता हे माझी औषधं वेगवेगळी आहेत. आता इथे काय सिक्युरिटी रिझन आहे, त्या हिशोबाने मी औषधं कमी आणलेली आहेत. बाकी औषधांचा साठा भरपूर असतो. पेस्ट कंट्रोलला कोणतं औषध वापरता?
पेस्ट कंट्रोलला वेगवेगळी औषधं असतात, जसं डिपेंड की काय आपल्याला प्रॉब्लेम आहे ते. आता कॉक्रोचवर आहेत, बरेच काही औषधं आहेत, असं काय नाही वेगवेगळ्या कंपनीची, पण माझी मेजॉरिटी औषधं बाहेरून येतात आणि बाहेरून मागवतो मी. चालेल. हा, आणि लूज औषधं पण देतो, असं काही नाही. ज्यांना परवडत नाहीत पेस्ट कंट्रोल त्यांच्यासाठी लूज औषधं पण मी अवेलेबल करतो. तुम्ही सेल करता? हा, सेल पण करतो, आणि कोणाला जर करायचं असेल तर त्यांना पण मोटिवेट करतो. आता बरीच काही माझ्याकडे मुलं आहेत अशी जी माझ्याकडनं औषधं घेऊन दुसरीकडे सेल करतात, त्यांना थोडंफार मिळतं. तुम्ही काही लोकांना बिझनेस मध्ये देताय? हा, 100% असं पण आहे. बरीच मुलं आहेत अशी की ते माझ्याकडनं घेऊन ते सेल करतात, त्याच्यामध्ये ते थोडंफार कम होतं. तुमचं आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया. ठीक आहे. तुम्ही बोलू शकता असं काय? एक मिनिट इथे चालेल, वरती मारू नका. चालेल ना? हा, मग काय पुन्हा गेले पाहिजे, आपले आलेलं पाहिजे रिटर्न. मोठे मोठे असतात नाही इकडे. जसं आपण आपल्या शरीराची निगा ठेवतो, बरोबर, तसं आपल्या घराची, आपल्या ऑफिसची, आपण जिथे जिथे वावरतो त्याची पण निगा ठेवली पाहिजे. आपण आजारी पडतो तसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवून त्यांना पण निरोगी ठेवलं पाहिजे, किंवा ऑफिस. मी पण याला सहमत आहे 100%. आपण जसं डॉक्टरकडे जातो तसं हे पण केलं पाहिजे. त्याचं घरासाठी, कुठल्याही वास्तूसाठी हे करणं गरजेचं आहे. हा संदेश खरा आहे, बरोबर आहे. हे उघडतं का? नाही, ते नाही. तर मग मोठे 5-6 पंप आहेत, त्यांचे वेगवेगळे ठिकाणी यूज होतो. बरोबर. हे जरा काय कॅरी करायला बरं पडतं. ओके. आता ऐक, ह्या नाही हे बरोबर आहे, पण हे आता साबुनी पुसायचं नाही, बरोबर. राहून दे. जेव्हा सुकल्यानंतर नॉर्मल ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. बरोबर आहे. जास्त काय, आणि काय तुला वाटलं की काय कुठलं औषध लागलंय तर ती वस्तू धुवून घ्यावी. बरोबर आहे, आपल्याकडे ते चांगलं. हा, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. हा, बस आपल्या सेफ्टीसाठी चालेल. आणि कुठलाही वास वगैरे असं काही येत नाही. चालेल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा, आणि तुमच्या व्यवसायाला परमेश्वर खूप प्रगती देवो. धन्यवाद. तुमच्या कुटुंबाला पण, तुमच्या फॅमिलीला. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही व्यवस्थित पुढे जा आणि मराठी माणसांना साथ द्या, आणि मराठी मुलांना आपला नक्कीच तुम्ही संदेश चांगला दिला, सहकार्य नक्कीच करतो मी. आणि खूप खूप धन्यवाद. चला, बाय बाय. बाय बाय. तर हे होते आपले संतोषदादा निगोले, मुक्काम शिलीम, तालुका जिल्हा रायगड. यांचं राहणीमान आहे मुंबईमध्ये वसई या ठिकाणी. जर तुम्हाला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठेही पेस्ट कंट्रोल करायचा असेल, आपल्या घराची निगा राखायची असेल, तर तुम्ही आपल्या संतोषदादा तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर देतोय दादांचा, त्यांचा आयडी तुम्हाला पाठवतोय आपल्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की दादांना कॉल करा. का माहितीये, अशी मराठी माणसं आपली पुढे तर नक्कीच जातील ह्या छोट्या छोट्या बिझनेस मधून. कारण दादानी पण 5-6 वर्षापूर्वी सुरुवात केली आपल्या ह्या बिझनेसची. आज खूप पुढे चालले ते. त्यांची सहपती त्याच्या सोबत आहे, त्यांची मुलं सोबत असतात ह्या बिझनेसमध्ये. दादा पण जॉब करूनच हे पार्ट टाइम मध्ये बिझनेस करतात, म्हणजे जॉबला पण त्यांची प्रगती, इकडे पण त्यांचा व्यवसाय चालू आहे. बघा ना, म्हणजे तुम्ही जर सुट्टीमध्ये तुम्ही याचा फायदा नक्कीच घेऊ शकता. दादांचं असं एक म्हणणं आहे की मराठी पोरांना मी नक्कीच सपोर्ट करतो. जी माणसं जी मराठी पोरं माझ्याकडे येतात त्यांना मी नक्कीच औषध देतो. तर त्यांना मग सांगतो की तुम्ही हे काम करा, आणि तुम्ही सुट्टीचा आनंद याच्यात तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला एक पैसा भेटेल ह्या छोट्या छोट्या व्यवसायामधून. तर नक्की तुम्ही दादांना कॉल करा. आपल्या परिवारामध्ये कोणाचं हवं असेल औषधं वगैरे, झुरल्यापासून ते उंदरापासून सर्व त्याची औषधं भेटतात. दादा नक्कीच सेल करतात. आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय. टेक केअर.